या उठा उचला. दिनांक 12/8/2024 रोजी कोपरगाव तहसील येथे आम्ही काही कामानिमित्त आलो असता आमचे निकम सर असन, मौलाना साहेब असतील, आमचे कैलास भाऊ असतील, आमचे कार्यकर्ते असतील, आम्ही काही कामानिमित्त आलो असता आम्ही बघितलं एक अपंग व्यक्ती आणि त्यांचे बंधू गाडी घेऊन तिथे उभे होते. अक्षरशः त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. आम्ही विचारलं त्यांना काय ते म्हणे आम्हाला गेल्या 35-30 वर्षात आम्हाला लाभ भेटला नाही पगाराचा अपंगाचा. तर आम्हाला अक्षरशः रडू आलं आणि आम्ही सगळे सामाजिक कार्यकर्ते तहसील येथे धाव घेतली आणि साहेबांना विनंती करतो आणि साहेबांपर्यंत ही बातमी जावा, लोकप्रतिनिधीपर्यंत ही बातमी जावा आणि सरकारपर्यंत ही बातमी जावा म्हणून आम्ही कार्यकर्ते सगळे सामाजिक कार्यकर्ते चळवळीमध्ये इथे जमलो या अपंग माणसाला इकडे घेऊन. तर आमची विनंती आहे कोपरगाव तहसीलमधले नवीन आलेले तहसीलदार साहेब सानप साहेब यांना विनंती आहे आमचे हात जोडून की या अपंग माणसाला त्वरित मदत करावी, यांचा पगार चालू करावे आणि तालुक्यातले लोकप्रतिनिधींना देखील आमच्या विनंती आहे की या अपंग माणसाला तालुक्यात न्याय द्यावा. की जशी या माणसावर वेळ आली उद्या दुसऱ्या माणसावर वेळ येऊ शकते. अन्यथा आम्ही सगळे सामाजिक कार्यकर्ते व तहसीलदार साहेबांना व लोकप्रतिनिधींना विनंती करतो की येत्या 15 ऑगस्टला कोपरगाव तहसील समोर अपंग बांधवांना घेऊन व आम्ही सगळे सामाजिक कार्यकर्ते सगळे इकडं बसणार आहे. या अपंग माणसाला जर न्याय नाही मिळाला तर या माणसाला आम्ही बघितले परिस्थिती तर यांचं लग्न होईल नाही, यांची परिस्थिती बघितली तर यांचे बंधू स्वतः हातावर उचलून घेऊन आलेले आहे. जर त्यांच्यावर जर अशी वेळ आहे त्याला पगार चालू नाही म्हणजे अक्षरशः डोळ्यात पाणी यासारखं कृत्य या कोपरगाव तालुक्यामध्ये हे दिसत आहे. म्हणजे एका बाजूला आपण बघतोय सरकार म्हणतंय का महिलांसाठी 1500 रुपये या लाडकी बहिणीसाठी पगार चालू करतं आहे आणि अपंग माणसाला बघत आहे आपण तर ही वेळ येत आहे. म्हणजे सरकार अपंग माणसाला अन्याय करीत आहे आणि सरकार म्हणतं का आम्ही लाडकी बहीण योजना ह्या महाराष्ट्रामध्ये राबवित आहे. अरे मग आमच्या अपंग बांधवांनी जायचं पुढं. अक्षरशः बघितलं त्या माणसाच्या डोळ्यात अश्रू येत आहे. अरे हे काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये आणि ह्या कोपरगाव तालुक्यामध्ये. सरकारला तर वेळ नाही, या तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींना वेळ नाही, या अधिकाऱ्यांना तालुक्यामधल्या वेळ नाही. म्हणजे नेमकं चाललं आहे काय अशी अवस्था ह्या कोपरगाव तालुक्याची झाली आहे. येत्या 15 ऑगस्टला आम्ही या अपंग माणसाला घेऊन बंधूंना घेऊन आम्ही सामाजिक कार्यकर्ते सगळे इकडं तहसीलदार साहेबांच्या दालनामध्ये आम्ही उपोषण करणार आहे. आम्ही सगळे जय हिंद जय महाराष्ट्र. काय काम करत होते तुम्ही? ही राखेल एजन्सी होती, बंद झाली. किती वर्षापासून एजन्सी होती तुमच्याकडे? 1984-85 साली मिळाली आणि बंद कधी झाली? 2000 आत्ता बंद झाली. आत्ता म्हणजे कधी? 4-5 वर्ष झाली. 4-5 वर्ष. आणि मग त्या राखेलच्या एजन्सीवर तुम्ही तुमची उपजीविका भागवत होते काय? वागवत होतो. बरं, मग आता आज कुठला आधार नाही. मग आता कसं उपजीविका भागवता? काय करणार आहे भाऊ, त्यांनी आणलं ते यायचं कोपरगावला, नाही तर मग काय. मग शासनाकडे का तुमची राखेलची एजन्सी गेली त्यावेळेला काही मागणी केली का? मागणी केली आम्ही, आम्हाला कुठला तरी धंदा द्या, बर गॅस एजन्सी द्या, काहीतरी आम्हाला द्या. मी पोट भरायचं का माझा दवाखाना